वेलकम टू आवर ब्लॉग। और हम उठे 3:30 बजे और अभी बजे 6:30। सो ये है मेरी बहन और वो है मेरी चाचा की लड़की जो भी संधू। हम एक्चुअली 3:30 बजे उठे थे और फिर से सो गए ब्रश वगैरह करके, क्योंकि पानी 6:30 बजे आता है और अभी 6:30 बजे और हम जाने वाले अभी फ्रेश होंगे। और मैं आपको हमारी आगे की जर्नी बात के बाद A few moments later. बाद में आगे की जर्नी बताऊंगी। सो हम अभी फ्रेश होके मिलते सुबह। सो वेलकम टू आवर ब्लॉग आणि हे आहे आपलं नवीन यूट्यूब चॅनल। तर आज आपण जाणार आहोत उज्जैनला आणि सगळे मागे बसले आहेत मम्मा, शद्दू आणि लक्स आणि बाबू बसलाय पप्पांजवळ कारण की त्याला गाडी चालवायची आहे। अच्छा जी, ऐसा है क्या? आणि इथून म्हणजे डोंबिवली टू उज्जैनला जाण्यासाठी लगभग 12 तास लागतात। तर चला आज आपण करूयात उज्जैनची ट्रिप। तर गाईज इकडनं चालू झालेली आहे आपली रोड ट्रिप आणि रस्ता खरं तर खूप मोठा आहे, बोर तर होणारच आहे, बट ठीक आहे, फॅमिलीसोबत वेळ कसा जातो आणि कुठे जातो काही समजतच नाही। आणि त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण की पुढे जाऊन आपल्याला खूप सारे प्लेसेस एक्सप्लोअर करायचे आहेत। सो गाईज आता इथे आम्ही ब्रेड जाम करतो। इथे माझी दीदी आता ब्रेड जाम बनवणार आहे। हाय गाईज, आणि आम्ही CNGच्या पंपाजवळ आलो। आम्ही खूप मोठी लाईन लागली आहे त्याच्यासाठी आता आम्ही थोडं खातोय, आम्ही खायला पाहिजे। तर जर पुढे काही इंटरेस्टिंग गोष्टी असल्या त्या पण आम्ही तुम्हाला दाखवतो। तर इथे आता बाबू मस्त ब्रेड आणि बटर जाम खाणार आहे। अँड कम्स द बोरिंग पार्ट इन द जर्नी, CNG पंप। CNG भरण्यासाठी सारखं गाडीमधनं उतरावं लागतं। एक तर एवढी मोठी लाईन असते ती, आणि हा शिव बघा कसा मस्ती करतोय। तर गाईस इकडनं चालू होतो आपल्याला समृद्धी महामार्ग आणि काय सांगू म्हणजे इथला व्ह्यू आणि नेचर तर एवढं सुंदर आणि छान आहे ना, म्हणजे खूपच छान। रस्तेसुद्धा एकदम स्मूथ आहे, एकदम सुंदर। आणि पप्पासुद्धा गाडी एवढे छान चालवत होते ना, एकदम चिलमध्ये असे एकदम फुल स्पीडवर ते सुद्धा। समृद्धी महामार्ग खरंच खूप छान आहे। आम्ही सुद्धा सगळे खूप एन्जॉय करत होतो मस्त। आणि गाणे तर गाडीमध्ये असले छान लावले होते ना, म्हणजे एन्जॉय करतोय, गाण्याच्या भेंड्या खेळतोय। गाण्याच्या भेंड्या मधातच बंद झाल्यात। माझी बहीण गाणं लावते बोलली आणि अजून लावलंच नाही। अजून आम्हाला नेट इथे मिळालं नाहीये, नेटवर्क। आता सध्या मी इथे समुद्र महामार्गामध्ये आहे आणि शिव आमचा फुल एन्जॉय करतोय। त्याला खूप भारी वाटते खिडकी चालू आहे म्हणून। बघा बाबू इकडे बा, शिव नाही बघा तो बिलकुल। तो बघा तिकडून कसं एन्जॉय करतोय। तर गाईज माझ्यावर स आलेलं म्हणून आम्ही 7 समुद्र सॉन्ग लावलेलं आहे आणि श्रद्धा इकडे डान्स करणार आहे सध्या। बाबू गाण्यांच्या भेंड्या खेळता आम्ही सगळे खूप एन्जॉय करत होतो। तिकडे नेटवर्क नव्हतं म्हणून गाणे थोडे अडकत होते, काहीच नेटवर्क असं मिळतच नव्हतं। आणि हे तर काय नाही, आम्ही असे गाणे लावून खूप एन्जॉय करत होतो खूप। आणि आता समोर असा मस्त एक टनल येणार आहे आणि याच्या पुढे अजूनसुद्धा 4 टनल आहेत आपल्याला। त्यामधलं एक टनल तर खूप मोठं आहे। वाव, अंधार असायला पाहिजे येत आहे। मस्त होतं ना, एवढं सुंदर टनल होतं ना हे सुद्धा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथला व्ह्यू बघा भाई, काय व्ह्यू आहे इथे। आणि नेचर पण एकदम सुंदर आणि छान आहे। रोड ट्रिप एवढी पण बोरिंग नसते भाई, व्ह्यूज बघायला एवढी मज्जा येते ना। म्हणजे
सगळेच टनल एवढे सुंदर आहेत ना खूप. आणि या बाबूची इथे परत मस्ती चालू झालेली, कारण की त्याला पप्पांजवळ बसायचं होतं आणि पप्पा काय बसू देत नव्हते, कारण की त्यांना गाडी चालवायची होती. त्यामुळे त्याचं मस्ती चालू होत होती, हे ते याला हात लाव आणि सगळं एन्जॉय करायचं. तर ह्या दोघी मस्त झोपा काढतायत बघा. अजून एक टनल, बाबू टनल आलाय. इकडे सुद्धा आपल्याला एक टनल लागलेला आहे. टनल तर काही संपतच नाही. तसे तर टनल्स आम्हाला खूप लागले, म्हणजे कमीत कमी 5 टनल्स तरी आम्हाला लागले. आणि व्हिडिओमध्ये मला ते सगळे टनल्स ॲक्च्युली दाखवता नाही आले, कारण की ते मागे पुढे झालेत. आणि तिथे आम्हाला टनल्समध्ये काहीच रेंज नेटवर्क काहीच मिळत नव्हतं, त्यामुळे व्हिडिओसुद्धा एवढी क्लिअरली नाही आली आहे, समजून घ्या ते. आणि फोनची बॅटरीसुद्धा हाय टेम्परेचरवर गेलेली, त्यामुळे फोनसुद्धा नीट वर्क नव्हता करत. बाबू टनल बघ किती मोठा आहे. आणि हा आहे तो टनल जो मी बोललेली ना खूप मोठा आहे. हा टनल मे बी 7 किलोमीटर लांब आहे. आमच्यापेक्षा जास्त एन्जॉय म्हणजे फक्त शिवच करत होता टनलमध्ये. तर त्याला एवढी मजा येत होती ना, म्हणजे तो एवढ्या जोरजोरात ओरडत होता ना टनलमध्ये. हो अजून एक आला. शेवटी टनल संपला. बाबू खूप हट्ट करत होता पप्पांकडे बसायचा, आणि त्यामुळे तो पप्पांकडे बसायला गेलाच शेवटी. बाबू हे बघ. तरी आम्ही सगळे बोलतच होतो की पाऊस पडला पाहिजे, आता पाऊस पडला पाहिजे. आणि इथे पाऊस पडायला सुरुवात झालेली सुद्धा आहे, हळूहळू पाऊस पडतोय. चिवला पाऊस तर खूप आवडतो, त्यामुळे बघा कसा तो खिडकीच्या बाहेर हात काढून पावसाला हात लावत होता. पाऊस मध्येच बंद झालेला. आम्हाला वाटलं भाई पाऊस गेला आता, पण त्यानंतर पाऊस असला जोरात पडायला लागला ना बघा, एवढा फास्ट झालेला पाऊस. गाडीच्या समोरच्या काच्यावर अचानकच एवढं पाणी येतं ना, आणि तेवढ्यात मी कॅमेरा बंद करते. आणि फायनली आपण पोहोचतो उज्जैनमध्ये, द सिटी ऑफ महाकाल. बघा काय सुंदर, आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे रात्रीचा व्ह्यू तो एवढा मस्त असतो ना इथे, खूप छान. मंदिराची मला नीट व्हिडिओ काढता तर नाही आली. उज्जैनमध्ये पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही एक रूम बुक केली, जी स्टेशनच्या साईडलाच होती, अवंतिका हॉटेल. आणि आमच्या सगळ्यांना खूप झोप आलेली. जेवणसुद्धा आम्ही काय ऑर्डर नव्हतं केलं, तर आता आम्ही जेवण घ्यायला चाललो आहे एका हॉटेलमध्ये. आम्हाला रात्रीचे 1 वाजून गेलेले, आणि अवंतिका हॉटेलमधलं जेवणसुद्धा बंद झालेलं, त्यामुळे आम्ही पहिला एक रिक्षा बुक केला आणि गेलो तो जेवण घेण्यासाठी, कारण की भूक तर सगळ्यांना लागलेली खूप. ही बघा आता अशी आहे ही रूम आम्ही जी बुक केलेली. बेड्स तर खूप होते इकडे. सो हाय गायज, आम्ही पोहोचले उज्जैनला, आणि हे आहे आम्ही घेतलं आहे घर. सो चला मी तुम्हाला होम टूर दाखवते आमचं पहिल्यापासून. तर इकडनं आमचा डोर स्टार्ट होतो, आणि मग त्याच्यानंतर इकडनं सगळं आहे बघा, मी तुम्हाला सगळं दाखवते. असं आहे. कॅमेराची अवस्था इथे खूप घाण दिसते मला. आणि इथे 2 टॉयलेट आहेत, आपण बघू शकतो.
इथं पण एक आहे, दुसरे टॉयलेट इथे पण एक आहे. बघितलाच असेल आमचा होम टूर. आता इथे आम्ही तर अशी आमची रूम आहे, सगळी बघितली. याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि काय नाही, शूट तर एवढं काही केलं नाही आम्ही, कारण की सगळ्यांना खूप झोपा आलेल्या, त्यामुळे आम्ही सगळे झोपून गेलो. आणि नंतर पुढे सीन तर असा झाला, म्हणजे आमची जी ही रूम आहे या रूममधला शॉवर बंद पडलेला, काहीच म्हणजे तो गरम पाणीच येत नव्हतं तिकडून, त्यामुळे आम्हाला दुसऱ्या रूममध्ये सकाळी सकाळी शिफ्ट व्हावं लागलं. आणि एकदा आमचं चेकआउट होतं 8:30 वाजताचं, आणि ते चेकआउट आम्ही म्हणजे तिकडून बाहेर कधी पडलो, 12 वाजता पडलो. आणि आम्हाला त्यांनी कंपल्सरी सांगितलेलं की तुम्हाला इथनं 8ला किंवा 8:30ला चेकआउट करावं लागेल, आणि आम्ही तिथून 12 वाजता चेकआउट झालो. ते बोलले खरं तर जर उशिरा चेकआउट केलं तर तुम्हाला चार्जेस लागतील, पण आम्हाला चार्जेस वगैरे मग आम्हाला काहीच नाही झालं. आणि उलट आम्हाला त्याचा एक हे झालं, प्रॉफिटच झाला, कारण की एक तर आम्हाला ऑलरेडी खूप झोप आलेली आणि आम्ही किती 9 वाजेपर्यंत झोपलेलो त्यामुळे. आणि हे तर काय नाही, आम्ही जी रूम बुक केली ना याच्या पुढे सुद्धा, तिथूनसुद्धा आम्हाला परत त्या लोकांनी शिफ्ट केलं तर दुसऱ्या रूममध्ये. आम्ही जी रूम बुक करायचो ना त्याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असायचाच. तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल आमच्या अजून एका रूममध्ये आम्हाला दुसरी रूम हे करावी लागली, शिफ्ट करावं लागलं आम्हाला. तिकडून सगळं सामान एकदा शिफ्ट करायला लागतं. आता फ्रेश होऊन आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.